नमस्कार, स्वागत आहे आपलं. आज आपण करणार आहोत कांद्याची पात घालून वांग्याचं भरीत. चंपाषष्ठी झाली की बाजारात वांगी छान येतात. तर त्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलं ते बघूया. कांद्याची पात स्वच्छ धुवून चिरून घेतली. वांगी पण स्वच्छ धुवून चिरून घेतली, फोडी करून घेतल्यात. त्याच्या फोडणीसाठी जिरं, मोहरी, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घेतली, कढीपत्ता घेतला, चवीप्रमाणे मीठ घेतले, पातीच्या कांदे बारीक चिरून घेतले, कोथिंबीर चिरून घेतली, हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घेतला आहे. कढईत तेल गरम झाले, आपण त्यामध्ये वांग्याच्या फोडी टाकून घेणार आहे. वांगी छान एकसारखी हलवत आपल्याला भाजून घ्यायची आहेत, म्हणजे सगळी वांगी छान भाजली गेली पाहिजेत. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण मी फक्त तेलावर भाजून घेणार आहे ही वांगी. छान भाजली गेली पाहिजेत आणि त्यानंतर 2 मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे मी. आता आपण वांगी 2 मिनटं झालीत, वांगी काढून घेणार आहे. त्याच कढईमध्ये तेल गरम करून जिरं, मोहरी, हिंग, हळद टाकून घेतली. कढीपत्ता टाकायचा आहे. लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे. ठेचा छान परतून घ्यायचा आहे. हे वांग्याचं भरीत चवीला खूप छान लागतं. कांद्याच्या पातीची चव छान वांग्यामध्ये लागते. तर आता ठेचा परतून झाला, आपण त्यामध्ये पातीचा चिरलेला कांदा टाकून तो पण 1 मिनिटभर परतून घेणार आहे व्यवस्थित. आता यामध्ये कांद्याची पात टाकून घ्यायची. कांद्याची पात मी जरा जास्तच टाकली, कारण ती शिजून कमी होते. तुम्हाला कमी आवडत असेल तुम्ही कमी टाकू शकता. आता इकडे वांगी आपली काढून घेतली, ती थंड झालीत, आपण ती वरवंट्याने बारीक करून घेतली. आता ती वांगी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे आणि व्यवस्थित हे हलवून घेणार आहे. त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि वरून ओलं खोबरं टाकायचं. मला ओलं खोबरं आवडतं, तुम्हाला नसेल आवडत तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. आता थोडीशी कांद्याची पात आणि चिरलेली कोथिंबीर टाकून तयार आहे आपलं चंपाषष्ठी स्पेशल वांग्याचं भरीत. हा नैवेद्य खंडोबाला दाखवतात, वांग्याचं भरीत आणि भाकरी. तर तुम्ही नक्की करून बघा भरीत भाकरी, खूप छान लागते चवीला. थँक्यू.